महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी रुपयाला दिले। त्यासाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांची लॉटरी लागलेली आहे। दोन्ही हप्ते एकत्र 4,000 रुपये मिळायला सुरुवात होणार आहे, परंतु 18 जिल्ह्यात वाटप होणार आहे। आता 18 जिल्हे कोणते आहे पाहूया। आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर स्किप केला तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी दूर राहील। शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या प्रतीक्षेचा अंत झाला असून शेतकऱ्यांची लॉटरी लागलेली आहे। सरकारने नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय घेतला आहे। थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असून 4,000 रुपयाची ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि ही मोठी बाब तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आणि या 18 जिल्ह्यामध्ये यात सर्वात प्रथम वाटप होणार आहे। लक्षात घ्या, 18 जिल्ह्यांची माहिती समोर आलेली आहे। या पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। मराठवाड्यातील या प्रमुख जिल्ह्यामध्ये तांत्रिक पडताळणी पूर्ण झाली असून आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार आहेत। यामुळे या भागातील कापूस, सोयाबीन उत्पादक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून डीबीटी द्वारे रक्कम थेट वर्ग केली जात आहे। सरकारने हप्ते वाटपाने 2 टप्पे केल्यामुळे प्रणालीवर कोणताही ताण येणार नाही याची काळजी घेतलेली आहे। पहिल्या टप्प्यात यादीमध्ये धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्याचा समावेश असून येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपयांचा एकत्रित लाभ जमा होणार आहे। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती मेसेज येण्याची प्रक्रिया आता कोणत्याही क्षणी होऊ शकते याची प्रशासनाने खात्री दिली आहे। विदर्भातील जिल्ह्यांचा विचार करता पहिल्या 18 जिल्ह्याची यादीमध्ये या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यांना प्रथम लाभ मिळायला सुरुवात होणार आहे। शेतकऱ्यांना हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण शेवटीला तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब रूढीपणे दडलेली आहे। अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्याच्या प्राधान्य देण्यात आलेले आहे। या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांचा डेटा बँक पूर्णपणे अद्ययावत करण्यात आली असून बँकेना निधी वितरणाचे निर्देश प्राप्त झाले आहेत। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे खरीपांच्या तयारीसाठी राबणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी ही आर्थिक मदत अत्यंत वेळेत उपलब्ध करून दिली जात आहे। पेरणीपूर्व तयारीसाठी ही महत्त्वाची बाब ठरेल आणि शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होईल अशी सुद्धा राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकरी देखील या पहिल्या यादीचे लाभार्थी ठरणार आहे, ज्यामध्ये नाशिक आणि जळगाव या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। बागायती आणि जिरायती या दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना मिळणारा हा लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार ही बातमी समजताच ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण असून बँकेने आपल्या स्तरावर ही प्रक्रिया वेगवान केलेली आहे, कारण की मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होत असल्यामुळे आता बँकेना सहज आणि सज्ज राहण्याची बातमी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा विचार जर केला तर 18 जिल्ह्यांची यादी समावेश आहे। त्यामध्ये सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी सोडण्यात आला आहे। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागातील ऊस उत्पादक आणि फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार प्राप्त आहे। प्रशासनाने या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे, त्यामुळे तुम्हाला घाबरता या गोष्टीची लाभ मिळणार आहे। कोकण किनारपट्टी जिल्ह्यांचे या पहिल्या टप्प्यात विचार करण्यात आला असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। तांत्रिक कारणामुळे काही ठिकाणी वितरण संस्थगतीने होऊ शकते, परंतु आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार हे निश्चित असल्यामुळे काळजी करण्याची कारण नाही। फळबागांच्या निगा राखण्यासाठी हा निधी शेतकऱ्यांच्या नक्कीच उपयोगी पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची बातमी विदर्भात सुद्धा महत्त्वाची बातमी आलेली। विदर्भ पूर्व भागातील यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांचा पहिल्या यादीत उल्लेख असून येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे ऑर्डर सरकारने निर्गमित केले आहे। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या KYC पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यावर 4,000 रुपयांची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांना सावकारी पैशातून मुक्त होण्यास थोडी मदत होईल आणि ही सर्वात आनंदाची बाब राहील, कारण की शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि 4,000 रुपये आर्थिक अडचणी दूर करण्याची संधी मिळालेली आहे। महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा 18 जिल्ह्यांच्या यादीत समावेश करण्यात आला असून येथील बँकांना तात्काळ निधी हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहे। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे येथील दूध उत्पादक आणि शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारने 2 टप्पे केल्यामुळे पैसे जमा होण्याची प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पडतील अशी त्यांनी हे केली, कारण की याच्या अगोदर जर पैसे जमा करायला आणि हप्ते जमा करायला सुरुवात झाल्यानंतर खूप तांत्रिक अडचणीला शेतकऱ्यांना
सामोरे जात होते. काहींना अडचण येत होती की पैसे प्राप्त होत नव्हते, काहींची KYC राहिलेली होती, तर काहींना या पैशांची मेसेज सुद्धा पडायला सुरुवात नाही व्हायची. त्यामुळे शेतकऱ्यांना आता त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत DBT द्वारे पोहोचावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच की या 18 आणि 18 अशा 2 टप्प्यामध्ये नाहीतर 3 टप्प्यामध्ये या पीक विम्याचा म्हणजेच की 2 टप्प्यामध्ये या नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारने घेतलेला आहे. या लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि बँक खाते लिंक केले आहे. त्यांना प्राधान्य या पहिल्या यादीनुसार लाभ मिळणार आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे, ज्यांची नोंदणी अधिकृत आहे, त्यांच्या मोबाईल मेसेज पडायला सुरुवात होईल. सरकारने उत्पादनाच्या मर्यादेत भान ठेवून केवळ गरजू शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावी याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज प्रत्येक तासाला एक विशिष्ट जिल्ह्याची पेमेंट सोडली जात आहे. त्यामुळे 18 जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना पुढील काही तासातच आनंदाची बातमी मिळेल. आज थोड्या वेळाने हप्ते जमा होणार असल्याने इंटरनेट बँकिंग किंवा ATMचा वापर करून तुम्ही आपली शिल्लक रक्कम तपासू शकता. कोणत्याही चुकीच्या अफवांना बळी न पडता आपल्या हक्काच्या पैशाचे योग्य नियोजन करावे आणि योग्य लाभ घ्यावा. हप्ते वाटपाचा हा पहिला टप्पा पूर्ण होताच उर्वरित जिल्ह्याची प्रक्रिया पार पडणार आहे. परंतु आजच्या या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये परभणी या जिल्ह्यांचाही विचार केला असता येथील प्रक्रिया आता पूर्णपणे लागत आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँक खात्याशी संपर्क साधून किंवा मेसेजद्वारे खात्री करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही. याची महत्त्वाची आणि ठराविक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी अशी सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि कृषी मंत्र्याकडून सांगितण्यात आलेलं आहे. म्हणजेच की तुम्ही न दिरंगाई बाळगता आपल्या पैशाचे नियोजन आणि आपल्या पैशाचे लाभ घ्यावे. जर बघितलं तर शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की 4,000 रुपयांची एकत्रित मदत तुमच्या हक्काची आणि कष्टाची आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असून नमो शेतकरी आणि PM किसानच्या या हप्त्यामुळे तुम्हाला नक्कीच नवी उभारी मिळेल. सरकारने घेतलेले हा धाडसी निर्णय तुमच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल. आपल्या शेती व्यवसायाला अधिक प्रगत करण्यासाठी या निधीचा सदुपयोग करावा. कारण की तुम्हाला माहीतच आहे की सध्या खूप मोठे घोटाळे आणि फसवणूक सुरू आहे. म्हणून आपल्या मोबाईलवरती आलेली OTP किंवा आपल्या मोबाईलवरती पडलेले मेसेज किंवा आपले आधार क्रमांक किंवा आपले पासबुक या गोष्टी कोणासोबतही शेअर न करता तुम्ही आपल्यापर्यंत ठेवावे. कारण की या डिजिटल जमान्यात तुम्हाला माहीतच आहे की खूप प्रकारचे घोटाळे होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला तरी त्यांचे पैसे जाऊ शकतात. म्हणून शेतकऱ्यांनी सायबर क्रिमिनलचा वापर न करता आपल्या पैशांचे स्वतः सदुपयोग करावे. कोणालाही बँकेसोबत न नेता विश्वासू लोकांसोबतच आपला कारभार आणि बँकिंग करावी, जेणेकरून तुम्हाला येणारे हे पैसे तुमच्या पर्यंत सुरळीतपणे लाभ मिळेल आणि याची दक्षता तुम्ही स्वतः घ्यावी. राज्य सरकारने निर्गमित केलेले पैसे हे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचायला सुरुवात होईल. कारण की राज्य सरकारने झालेल्या मंत्रिमंडळात हा मोठा निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी आणि PM किसानचे दोन्ही हप्ते एकत्र मिळायला सुरुवात झालेली आहे. तरी तुम्हाला काही तासातच मेसेज पडायला सुरुवात होईल आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी थोड्याच वेळाने किंवा दुसऱ्या टप्प्यात जर तुमची जिल्हा असेल तर तेव्हा मिळायला सुरुवात होईल. तोपर्यंत हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.